असेल, पूज्य गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, संपूर्ण जगासाठी आदर्श असणाऱ्या माझ्या भारत मातेला माझे प्रियभार वंदन. माझ्या भारत मातेने सर्वांना शौर्याचे, धैर्याचे, त्यागाचे, धाडसाचे धडे शिकवले. तिच्या पोटी जन्माला आलेल्या वंदनीय पुत्रांपैकी एक इंग्रजांसाठीची धगधगती ज्वाळा, तळपती तलवार, इंग्रजांचा कर्दनकाळ, भारतीय असंतोषाचे जन्म, स्वातंत्र्य लढ्यातील एक तळपता तारा म्हणजे देशभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. पदोपदी पसरवून निखारे आपल्याच हाती, पदोपदी पसरवून निखारे आपल्याच हाती, होनिया बेभान धावले भारत मातेसाठी, होनिया बेभान धावले भारत मातेसाठी, कधी न थांबले विश्रांतीसाठी, कधी न थांबले विश्रांतीसाठी. अखिल भारताला हेलावून सोडणाऱ्या या लोकोत्तर पुरुषाचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव झाला. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते. तरी पण ते त्यांना त्याच्या मुलाचे नाव केशव असे त्यांनी ठेवले होते. तरी पण ते त्यांना बाळ असे हाक मारत. पुढे तेच नाव रूढ झाले. ते लहानपणापासूनच कुशाग्र होते. त्यांचे गणित आणि संस्कृत या दोन विषयांवर प्रभुत्व होते. ते मॅट्रिक पास झाल्यावर पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला दाखल झाले. ते अगदी कृषी होते. त्यावरून त्यांची मित्र चेष्टा करत. टिळकांना सुदृढ प्रकृतीचे महत्व पटले आणि त्यांनी वर्षभर व्यायाम करून आपले शरीर वज्रासारखे केले. पुढे त्यांनी अनेक शारीरिक कष्टांना हसत हसत तोंड दिले. या काळात त्यांचे जवळचे मित्र गोपाळ गणेश आगरकर, विष्णू सतीश चिपळूणकर या तिघांनी मिळून पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल आणि पुढे फर्ग्युसन कॉलेज सुरू केले आणि इथून त्यांची समाजकार्याला सुरुवात झाली. तसेच लोकशिक्षण आणि दुसरे साधन म्हणजे वर्तमानपत्र. त्यांनी मराठी भाषेतून केसरी आणि इंग्रजी भाषेतून मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू केली. टिळक स्वतः कष्टाळू आणि अभ्यासू होते. जर त्यांना कोणी कामचुकारपणा केला तर अजिबात आवडत नव्हते. जर अभ्यास टाळण्याचा प्रयत्न केला तर बघायलाच नको. टिळक कशी शिक्षा करायची तुम्हाला माहिती आहे का? एके दिवशी टिळकांचा मोठा मुलगा रात्री जेवून हात धुवून बाहेर निघाला होता. टिळकांनी त्याला लगेच हाक मारली. राम, इकडे ये. आज तू फुकट जेवलास की जेवण कमावलेस? राम म्हणाला, म्हणजे मला नाही समजलं दादा. टिळक म्हणाले, तुला चांगली समजवायला पाहिजे. शाळेत शिकतो तेव्हा ते फी भरतोस की नाही? राम म्हणाला, हो भरतो. मग घरी सुद्धा फी भरावी लागते जेवायला. राम म्हणाला, म्हणजे मी आईला सुद्धा फी द्यायची? टिळक म्हणाले, हो तर, पण घरची फी वेगळी आणि शाळेतली फी वेगळी. घरची फी म्हणजे रोजचा अभ्यास. मग तू आज फी भरली होतीस का? राम म्हणाला, नाही दादा, चूक झाली, क्षमा करा. चुकीबद्दल शिक्षाही हवीच. टिळक म्हणाले, तुला दुप्पट फी भरावी लागेल. म्हणजे काय सांग? राम म्हणाला, उद्या दुप्पट फी भरेल, मगच जेवेल. जर मारली अभ्यासाला बुट्टी तर मिळेल जेवायलाही सुट्टी. अशी कडक शिस्त होती टिळकांची. अशा या शिस्तप्रिय अभ्यासू टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याला सुसूत्रता येण्यासाठी स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण असा चतुसूत्री कार्यक्रम आखून स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी स्फूर्तिदायी घोषणा केली. त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती हे दोन उत्सव साजरे करायची प्रथा सुरू केली. त्यांनी गीता रहस्य, ओरायन असे विद्वत्तापूर्व ग्रंथ लिहिले.